उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोपोलीमध्ये दाखल झाले तर शिंदे मंगेश काळोखेंच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। खोपोलीत शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीची हत्या झाली आणि कुटुंबियांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे खोपोलीमध्ये सध्या दाखल झालेले आहेत। कुटुंबियांची भेट घेऊन ते सांत्वन करणार आहेत। ही दृश्य आपण खोपोलीमधली पाहतोय। शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीची हत्या झालेली आणि याच प्रकरणी सध्या भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे दाखल झालेत। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आणखी 2 आरोपींना अटक झाली आहे। मुख्य आरोपी रवींद्र देवकरचा मुलगा धनेश देवकरला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आले। खोपोली हत्या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या आता 7 वर गेलेली आहे। तर हे दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोपोलीमध्ये सध्या दाखल झालेले आहेत। काळोखे कुटुंबियांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले। खोपोलीमध्ये काल मंगेश काळोखेंची हत्या झाली आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सध्या ते पोहोचलेले आहेत। कुटुंबियांचं सांत्वन ते करतील। खोपोलीमधली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। 7 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आणि अजूनही तपास सुरू आहे। उपमुख्यमंत्री शिंदे हे काळोखे कुटुंबियांच्या भेटीसाठी सध्या खोपोलीमध्ये पोहोचलेले आहेत। मंगेश काळोखे यांची हत्या झाली आणि त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। खोपोलीतली शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आहेत ते मंगेश काळोखे, त्यांची हत्या झाली आणि त्यांच्या भेटीसाठी सध्या उपमुख्यमंत्री शिंदे हे काळोखे कुटुंबियांच्या भेटीसाठी खोपोलीला पोहोचलेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शिंदे सांत्वन करणार आहेत। तर कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सध्या उपमुख्यमंत्री शिंदे हे खोपोलीमध्ये दाखल झालेले आहेत। एवढे दिवस फिरवतात तेव्हा काय नाही केला, आता डायरेक्ट कसं काय मला कुठेही दाखवले त्याच्यात ते आरोपी बोलू शकतोय आणि त्याला फाशी व्हायला पाहिजे त्याला। आम्हाला धमक्या येत होत्या। सचिन हिरे म्हणून साहेब पोलीस स्टेशनला आदल्या दिवशी मला बोलून घेतला 25 तारखेला संध्याकाळी आम्ही स्वतः काका आणि मी गेलो। आम्ही एवढं पण सांगितलं का दाखवलंय त्या पोराने टाकलेलं धप्पा इज कमिंग सून म्हणजे मारणारे तुला 21 तारखेनंतर ऑपरेट केलं साहेबांना दाखवलं। परत काकाने एवढं पण सांगितलं का त्याच्याबरोबर जी फिरतात पोरं त्यांच्याकडे 2 वेपन आहेत तरी त्या साहेबांनी काय दखल नाही घेतली सकाळी असं झालं आणि तो साहेब टोटली त्या करता होता। 2 व्यवसाय जेव्हापासून इथं आलाय तेव्हापासून त्याला साथ दिली। गणपतीच्या मिरवणुकीला पण तो त्रास, नवरात्रीच्या पण त्रास देतो। आमच्या माणसाला आणि बंदोबस्त त्याच्या माणसाला बाहेर यायला पाहिजे।
ते लोक आहेत त्यांची नाव मी सांगतो तुम्हाला. सुधाकर गारे, सुनील तटकरेकडे पण ते 21 तारखेनंतर बसून 25 तारखेपर्यंत भेटतच होते. परत भरत भगत हे अशी नाव आहेत. एकट्याच त्यांनी एवढा दिवस काय नाही केलं साहेब. म्हणून तो चढला करून त्यांनी एवढ्या वेळेस त्यांची कृत्य भांडणं व्हायची खरे पोलीस स्टेशनला जाऊन मिटायची. आम्ही पण कधी असं वाटलं नाही की अशा पद्धतीने त्यांचे जे लोक असतील कोण सुद्धा नाही त्यांना आपण फास्ट्रॅक वगैरे करू असा लटकवू कोणी त्याच्यावर तपासण्यामध्ये मोका लागला पाहिजे. मोका लागला पाहिजे या जेवढे पण त्याच्यात आरोपी आहेत त्यांना मोठा आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे साहेब. मेन जो आहे प्रभू देवकरचा मुलगा दर्शन देवकर, हा व्यक्ती मला कॅमेऱ्यात दिसतोय मारताना माझ्या मेल्यानंतर पण मारत होते. सपोर्ट त्यांना माहिती तेव्हापासून आमदारकीला त्यांनी चांगली कामं केली. आता नगराध्यक्ष सुद्धा त्यांनी कामं केली. त्यांना म्हणजे आमच्या या कुंभोली कालापूरमध्ये तो एकटा हे होता, सर्वेकडे कामं करायचं. सर्वेकडे अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये ते नव्हता. सर्वांनी संपवला. मेन माणूस गेलाय आमदार साहेबांचा पण मेन माणूस गेलाय. योग्य तो त्याला नाही का न्याय द्या आम्हाला. पोलीस काय म्हटलं पाहिजे बस करू आपण आम्हाला पण थोडं चांगला माणूस गेला. न्याय भेटला पाहिजे. सोडवायला गेला हा निघाला साहेब त्याला मला तू थांब मी जाऊ देतो. मी निघलोय मला म्हणतो थांब तू नंतर दुसरीला सोडायला जा. तिची नंतर होती 1 तास ज्यांनी केलंय ते कोणी सुटणार नाही तेवढं सांगून जातो. चला 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 चला.
तर आम्हाला न्याय द्या अशी कुटुंबियांनी शिंदेंकडे मागणी केलेली आहे। सुधाकर घारेचा या हत्येमागे हात आहे असा आरोप या कुटुंबियांकडून करण्यात आलेला आहे। तर कोणीही यातून सुटणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कुटुंबियांना दिलेलं आहे। काळोखे कुटुंबियांसोबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बातचीत केलेली आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना फाशी द्या, आम्हाला न्याय द्या अशी मागणी कुटुंबियांनी शिंदेंकडे केलेली आहे। आरोपी यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि सर्वांवर मकोका लावावा अशी मागणी काळोखे कुटुंबियांनी केलेली आहे। सुधाकर घारे यांचा या हत्येमागे हात आहे असा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आलेला आहे। तर कोणीही आतून सुटणार नाही, जे दोषी आहेत त्यांना नक्की शिक्षा होईल असं देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे। खोपोलीत नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आलेली आणि जे या हत्येमध्ये आरोपी आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी आणि सर्वांवर मकोका लावावा अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे। मुलाला शाळेत सोडून परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला। अज्ञातांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे खोपोलीमध्ये दाखल झाले। आतापर्यंत या हत्येप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आलेली, मात्र जे यात आरोपी आहेत सुधाकर घारे याचा देखील या हत्येमागे हात आहे असं कुटुंबियांकडून सांगण्यात आलेलं आहे। कुटुंबियांकडून सीसीटीव्हीचा दाखला देत आम्ही काही व्यक्तींना पाहिलेलं आहे असं देखील म्हटलं गेलेलं आहे आणि या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, आम्हाला न्याय हवाय अशी मागणी काळोखे कुटुंबियांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंकडे करण्यात आलेली आहे। माझ्या वडिलांना न्याय द्या, काळोखेंच्या मुलीची शिंदेंना ही भावनिक साथ घातलेली आहे त्यांच्या मुलीने। सुधाकर घारे याचा या हत्येत सहभाग आहे असं देखील कुटुंबियांकडून सांगण्यात आलेलं आहे। तर आरोपींना थेट फाशीची शिक्षा व्हावी आणि सर्वांवर मकोका लावावा अशी मागणी देखील काळोखे कुटुंबियांनी केलेली आहे। अज्ञात इसमांकडून दिवसाढवळ्या मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि आज कुटुंबियांच्या भेटीसाठी सध्या उपमुख्यमंत्री शिंदे हे खोपोलीमध्ये दाखल झालेले आहेत। पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे। आतापर्यंत 7 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। तर काळोखे यांच्या लहान मुलीने शिंदेंना साथ दिलेली आहे। माझ्या वडिलांना न्याय द्या, आम्हाला न्याय द्या अशी मागणी जी आहे ती कुटुंबियांनी शिंदेंकडे केली। तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी देखील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे। कुटुंबियांनी सर्व माहिती त्यांना दिलेली आहे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर नक्की कारवाई होईल, कोणीही यातून सुटणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काळोखे कुटुंबियांना दिले।